नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईज कटोरी ब्लाउजचे कटिंग डायरेक्ट कपड्यावर कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण ब्लाउजची उंची घेतली 13.5, छाती आहे 36, 36चा चौथा भाग 9 आला, कंबर आहे 34, 34चा चौथा भाग 8.5, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 8.5 आहे, बाहीची उंची आहे 9 आणि दंडघेर पण 9 आहे. छातीचा चौथा भाग आणि कंबरचा चौथा भाग घेण्याचं कारण आहे आपल्याला, कारण आपण कोणताही कपडा 4 फोल्डमध्ये घेतो. त्याच्यामुळे आपण चौथा भाग घेतो, कारण त्याचे 4 भाग होतात तयार. म्हणून आपण चौथा भाग घेतो कधी. तर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना सुरुवातीला छाती आहे आपली 9 प्लस 2 म्हणजे 11 झाले. 11 आणि इथं पण प्लस 2 आणि 1 इंच असे करून 11.5 झाले. तर आपण हे किती होईल ना, छातीचे माप किती होईल ते पाहायचे. तसा हा कपडा दुमडून घ्यायचा. आता आपण कटिंग बघू. हे किनार आहे, किनारीच्या साईडला मी अशा प्रकारे दुमडला आहे. माझं मेजरमेंट आहे, छातीचा चौथा भाग आहे 9 आणि त्यात 2 इंच मी एक्स्ट्रा असे कापड दुमडलेलं आहे. आणि उंची आहे आपली 13.5 इंच आहे, तर त्यात एक 14.5 म्हणजे मागचा भाग होईल आणि अजून अर्धा इंच साठी पुढच्या भागासाठी असा मी एकूण 15 इंचावर मार्क केलेलं आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि मी इथं मुंडा 6 घेतलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे 9 आणि आपलं शिलाई मार्जिन 2. त्याच्यानंतर कंबर आहे आपली 8.5, 1 इंच हा मागचा टक्स आहे आणि बाकीचं मार्जिन घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. मागचा मुंडा 1.25 आणि त्याच्या आतमध्ये 0.75 हा पुढचा घ्यायचा आहे. आता आपण हे डायरेक्ट कपड्यावर कट करायचं आहे. आता इथं पुढचा भाग कट करू. आधी इथं बघूया, फक्त मार्क करून घेऊ. आपला गळा आहे 6.5, गळा रुंदी घेणार आपण 2.5. अशा प्रकारे. इथं आपण 3.5 वर घ्यायचंय आणि इथं 2.5 किंवा 2.25 घ्यायचं आपल्याला. 3 घेतलं तरी चालतं, मी इथं 3 घेतलेलं आहे. इथं प्रथम 3 घ्यायचं आणि ही रेषा सरळ मारून घ्यायची. त्याच्यानंतर इथून 3 इंच घ्यायचं आणि इथून असं 1 इंच वरती घेतलं तरी चालतं. आता आपण 36 साईजसाठी आपण 5.5 एवढी कटोरी घेतो. इथून 2.5 किंवा 2.25 एवढं घेऊ शकतो आपण. मी इथं 2.5 घेतले. इथून 1 इंच वरती जायचं आणि हा अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. ही कटोरी आपल्याला वाढवायची ह्या साईडला. ही एवढी जागा राहिली आपल्याकडं, एवढं कापड शिल्लक आहे. नंतर हीच कटोरी इथं वापरायची वाढवून घेण्यासाठी. आता हे सगळं झाल्यानंतर मागच्या भागातून आपण अर्धा इंच कट करायचंय.
कारण आपण हे योगपट्टीसाठी अर्धा इंच इथं वाढवलेलं होतं. आता आपण कटिंग आधी सुरुवातीला एवढंच कटिंग करून घेऊ सगळं. त्याच्यानंतर मागचा भाग वेगळा करू आणि मग हे कटिंग करूया. आता हा मागचा भाग झालेला आहे. आधी आपण मागचा भाग पाहू. इथं आपल्याला अर्धा इंच कट करायचं आहे. म्हणजे आपलं किती होणार? 13.5 ची 14.5 उंची होणार. 1 इंच मागच्या भागात कधी पण जास्त घेतो. हे आठवणीने कमी करायचं. 8.5 आपला गळा आहे. इथं 2.25 घ्यायचा. इथून 2.5 घ्यायचा. हा मी लगेच नाही काढणार आहे, कारण हे अस्तर आहे. आपण डायरेक्ट कपड्यावर घेतल्यानंतर हे कट करणार आहोत. हा मागचा भाग झाला. आता आपण पुढचा भाग बघू. आधी आपण मुंडा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर योगपट्टी. हा गळा आहे. अशा प्रकारे हा पुढचा भाग तयार झाला आपला. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत. आता हे आपल्याकडे कापड एवढं राहिलेलं आहे कटोरी वाढवण्यासाठी. कटोरी कधी पण अशी आधी आखून घ्यायची. आता इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचंय एक्स्ट्रा. इथून पण 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आणि याचा सेंटर जो असेल असा घ्यायचा. आणि इथून घ्यायचं आपल्याला 1.5 इंच. अशा प्रकारे आखून घ्यायचं सुरुवातीला. हे इथून जॉईन करायचं. इथून घेताना आपण काय करायचं, इथं इथं पाव, इथं अर्धा आणि इथं 1 असे 3 भाग करायचे. इथं, इथं आणि इथं डॉट द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथून वाढवताना इथून पाव इंच, इथून अर्धा इंच, इथून 1 इंच आणि इथून 1.25 इंच अशा प्रकारे वाढवत जायचं. म्हणजे परफेक्ट कटोरी बसते आपली. तर आपण कटोरी कट करू. त्याच्या आधी इथून 1.5 इंच घ्यायचंय. हे राहिलं. इथून 1.5 इंच आणि असं 3 इंच घ्यायचं. म्हणजे इकडून असे 2.25 पर्यंत येतं. उंची जास्त असलं तर थोडं जास्त घ्यायचं.
आता आपण कट करू. अशा प्रकारे आपली कटोरी कट झालेली आहे. आता स्लीव्ज बघणार आपण. एवढा कापड उरतं तरी स्लीव्हसाठी, आणि 10 इंच पर्यंत भाई होऊ शकते आपली. 4 फोल्ड करायचं. तर भाईची उंची आहे आपली 9, तर मी 9.5 घेतला. अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. 3.5 इंच मुंडा उतार घेतलाय. इथं 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 आपलं ब्लाऊजची साईज आहे 36 म्हणून 9. आतमध्ये अर्धा इंच आहे याचं 8.5. 8.5 आणि 6.5 आपला इथून आपला आकार येणार. दंड घेर आहे आपला 9 म्हणून 4.5. 2 इंच एक्स्ट्रा. अशा प्रकारे. आता इथून काय करायचं, 1 इंच घ्यायचं. असं 1 इंच घेऊन असं हा मागच्या मुंड्याचा आकार, आणि त्याच्याच पुढं हा पुढच्या मुंड्याचा आकार घेतला. अशा प्रकारे बाई कट करायची. नंतर आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपली कटिंग पूर्ण झाली. आता हे स्लीव्ज आहे, हे कटोरीचे कट झाले आपल्याला. योक पट्टी कट झाली आपली. हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे. अशा प्रकारे सगळे भाग कट झालेत.